सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्री विवेक पटवर्धन लिखित श्रमिकांच्या अनोख्या जगात हे त्यांचं पुस्तक. काल आपण पहिल्या विभागातला शेवटचा भाग वाचला. आजपासून आपण विभाग 2 सुरू करतोय. संघर्ष घाव घालतो आणि नाश करतो. अनेक मोठ्या ऑर्गनायझेशन्समध्ये औद्योगिक संबंधात प्रचंड दरी उत्पन्न झालेली मी पाहिली आहे. कर्मचाऱ्यांना त्यांचे दाहक परिणाम सोसावे लागले. कंपन्यांना याचा तोटा होत नाही असं नाही. त्यांना आर्थिक पातळीवर आणि मार्केट शेअरमध्ये बरंच नुकसान सहन करावं लागतं. परंतु कंपन्यांची प्रतिष्ठा डागाळली जाते का, याचं उत्तर खरं तर शोधायलाच हवं. कर्मचाऱ्यांना भोगावे लागणारे परिणाम वेगळ्या प्रकारचे असतात. एक प्रदीर्घ काळ चाललेला झगडा कधीच भरून न निघणाऱ्या आर्थिक नुकसानावर येऊन थांबतो. मात्र कामगारांना दुकानाचा मालक किराणा उधारीवर द्यायचं नाकारतो तेव्हा त्यांच्या मनाला टोचणी लागते. गिरणी कामगारांच्या दीर्घकाळ चाललेल्या संपामुळे काही कामगारांच्या कुटुंबांमधल्या मुलींनी वेश्या व्यवसाय पत्करल्याचं मला एका कामगार नेत्यानं सांगितलं होतं. संपासारख्या घटनांमुळे घरातल्या प्रत्येकाचंच आयुष्य बदलून जातं. अर्थातच ते जास्त भीषण होत जातं. यामुळे कामगारांचं सामाजिक स्थानही खालावतं. हे सहसा कोणाच्या ध्यानात येत नाही. चांगल्या कंपनीत नोकरी म्हणजे महिन्याला पगार घरी आल्यामुळं येणारं स्थैर्य, पण ते नोकरीबरोबरच संपतं. हे तणावपूर्ण असतं. सामाजिक स्थान पणाला लागल्यावर सगळीच नाती उसवत जातात. अशा वेळी घडणाऱ्या हिंसेतून उभ्या राहणाऱ्या समस्या तर माध्यमांमधून फार समोर येतही नाही. असहाय्यता आणि नैराश्य यांच्या आवर्तात सापडून अनेक कुटुंबांची झालेली वाताहत मी डोळ्यांनी पाहिली. अनेक कुटुंबांची झालेली वाताहत पाहून मला प्रचंड नैराश्य आणि असहाय्यता वेळोवेळी जाणवली. मी औद्योगिक नातेसंबंध या विषयावर व्याख्यानंही दिली आहे आणि लेखनही केलं आहे. त्यातलं काही लिखाण या भागात आहे. 1982च्या जुलैमध्ये अमिताभ बच्चन ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये होता. हे तुम्हाला आठवतं का? तेव्हा गिरणी कामगारांचा संप सुरू होऊन 6 महिने झाले होते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये जाऊन अमिताभला भेटले, पण संपात सहभागी असलेल्या कामगारांना किंवा त्यांच्या नेत्यांना भेटायची तसदी त्यांनी घेतली नाही. जागतिकीकरणानंतर सरकारनं औद्योगिक हितसंबंधांमध्ये हस्तक्षेप करणं थांबवलं होतं. आर्थिक उलाढालींवर त्या गोष्टींचा थेट संबंध असला तरी सरकार तिकडे कानाडोळा करत होतं. काही विचारी नेत्यांनी जाणीवपूर्वक पुढाकार घेऊन आणि इतरांनी त्यावर प्रतिक्रिया म्हणून हे औद्योगिक संबंध जोपासणं याचा एक विशिष्ट पॅटर्न तेव्हा मला दिसत होता. माझ्या पुस्तकातला द इनर गेम ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स या विभागात याबद्दल मी सविस्तर लिहिलं आहे. आता या विभाग 2 मधलं प्रकरण पहिलं सुरू करते. कामगारांच्या समस्येला जबाबदार कोण? माणसाच्या अस्तित्वात आणि आयुष्यात 3 तत्व असतात: विचारांचं तत्व, संभाषणाचं तत्व आणि कृतीचं तत्व. मी आणि बाकीची माणसं यांच्यातला विसंवादाचं मूळ मला जे म्हणायचं असतं ते मी बोलत नाही आणि मी जे म्हणालो त्यानुसार वागत नाही यात सापडतं, असं श्री मार्टिन बुबेर म्हणतात. बिझनेस टुडेनं 17 जून 2016च्या अंकात चंदन पाल चौहान यांचा एक अहवाल छापला होता, द स्ट्राईफ विदिन. या लेखाचं उपशीर्षक भारतातल्या ऑटोमोबाईल कंपन्या आकर्षक बाजारपेठेत मुसंडी मारून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असताना कामगारांच्या समस्येमुळे त्यांची छळवणूक होते अशा अर्थाचं होतं. हा अहवाल नेटका होता, पण पुरेशा विश्लेषणाअभावी तो अपूर्ण वाटला. नक्की काय परिस्थिती आहे हे वाचकांना कळावं यासाठी विचार प्रवृत्त करणारे माझे काही मुद्दे. कामगारांची समस्या की व्यवस्थापनाची समस्या? आपण
शब्द वाचतो, शब्द विचार आणि संकल्पना मांडतात, ते प्रतिमाही उभ्या करतात. लेबर ट्रबल, कामगारांच्या समस्या असं म्हटल्यावर कारखान्याच्या फाटकापाशी हातात घोषवाक्यांचे फलक घेऊन जोराजोरात घोषणा देणाऱ्या कामगारांचं चित्र आपल्यासमोर येतं. पीटर ड्रकर या मॅनेजमेंट गुरूनं खरं तर सांगून ठेवलंय, ऑर्गनायझेशनमधली प्रत्येक समस्या ही मॅनेजमेंटची समस्या असते, कामगारांची समस्या. असं सोयीस्करपणे म्हणताना आपण हे जळजळीत वास्तव पूर्णपणे विसरतो. कामगारांची समस्या असं म्हणताना आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू कामगारांचं व्यवस्थापन किती अवघड आहे यावरच असतो. मॅनेजमेंटचं वागणं की कामगारांच्या चुकीच्या वागण्यावर प्रतिक्रिया म्हणून येतं. समस्येची सुरुवात कामगारांपासून झाली असेल अशीच आपल्या विचारांची दिशा असते. मॅनेजमेंटनं कामगारांची नातं जुळवण्यासाठी प्रयत्न देखील केलेले नसतात. हा मुद्दा आपण विचारात घेतलेला नसतो. सहसा कामगारांचा हेकेखोरपणा, खालावलेली उत्पादन क्षमता आणि बेशिस्त आणि हिंसक वागणं याबद्दल आपण हिरिरीने बोलतो. कामगार म्हणजे परग्रहावरून आलेले दुसरेच कोणीतरी प्राणी आहेत अशा पद्धतीत आपण त्यांच्याबद्दल बोलतो. कामगारांचं व्यवस्थापन करणाऱ्या व्यवस्थापनाच्या समस्या यावर आपण बोलायला लागलो तर वेगळ्याच प्रकारचं संभाषण आपल्यात घडेल. आपण तेव्हा HR ची धोरणं, विसंवादाचं व्यवस्थापन, सुपरवायझरचं प्रशिक्षण आणि कामाच्या ठिकाणी चांगलं वागणं कसं जोपासता येईल याबद्दल चर्चा करू. कामगार आणि त्यांचे नेते यांचा काहीच दोष नाही असं अजिबात नाही. कामगार समस्या या शब्दातला सूर ज्या पद्धतीत आपण लावतो त्यामुळे अर्थपूर्ण चर्चा हा उपाय दडपलाच जातो. हा इथे महत्त्वाचा मुद्दा आहे. तसंच यामुळे आपल्यासमोर परिस्थितीचं संपूर्ण चित्र उभं राहत नाही. कामगार समस्या, कामगारांनी उभा केलेला पूर्वग्रह. 1970 किंवा 80च्या दशकात काम सुरू केलेले कितीतरी HR किंवा ER मॅनेजर आजही कार्यक्षम आहे. त्या काळातलं कामगारांचं हेकेखोर आणि उद्धट वागणं ही आता दंतकथा भासते, पण लोकांची मानसिकता त्यांच्या तशा वागण्यातूनच घडली आहे. थोडं विस्तारानं सांगायचं झालं तर यापैकी अनेक ER म्हणजे एम्प्लॉई रिलेशन्स मॅनेजरचा आपल्या कारकिर्दीतला बराच काळ कंपन्यांच्या कॅन्टीनमध्ये गेला, जिथे रोजच समरप्रसंग असायचा. सँडविक एशिया या पुण्यातल्या कंपनीतल्या संघटनेनं कॅन्टीनमध्ये हापूस आंबे द्यावेत अशी मागणी केली. मॅनेजमेंटनं याला होकार दिला. त्यानंतर मग आंबे किती मोठे असावेत, त्यांचा आकार काय असावा या वादावर गाडी अडली. यावर कामगारांनी एका स्टीलच्या ताटाला भोक पाडलं आणि त्या भोकातून आंबा बाहेर पडू शकला तर तो लहान आकाराचा असल्यानं मान्य केला जाणार नाही असं जाहीर केलं. अनेक कंपन्यांच्या कॅन्टीनमधल्या कथा काही फार वेगळ्या नसतात. डझनावारी कंपन्यांमध्ये दिवाळीसारख्या सणाला वाटायच्या 100 किलोपर्यंतच्या मिठाया, इतर काही सवलती मिळाल्या नाहीत या कारणास्तव कामगारांनी वाया घालवले. रोजचं 2 वेळचं जेवण जिथं लाखो लोकांना मिळणं दुरापास्त आहे अशा आपल्या देशातलं इतकं अन्न वाया घालवलं गेलं. जनमत या कामगारांच्या विरोधात गेलं तर लोक याकडे मॅनेजमेंटची समस्या म्हणून पाहत नाही, ते कामगारांचं चुकीचं वागणं या अर्थानंच पाहिलं जातं आणि त्यात त्यांचे बेमुरवतखोर नेते. हे सगळं 1980च्या आणि काही प्रमाणात 1990च्या दशकात चालायचं. यानंतर गोष्टी चिक्कार बदलल्या, पण कामगारांना दोष देणं तसंच राहिलं. यू किल्ड माय डॉग. प्राथमिक शाळेतली मुलं बदला घेण्याबद्दलची एक कविता म्हणतात ती अशी: टिट फॉर टॅट, रिमेंबर दॅट, यू किल्ड माय डॉग, आय विल किल युअर कॅट. या शब्दामधून मॅनेजमेंट आणि कामगार दोघांचाही एकमेकांकडे पाहण्याचा गेल्या अनेक वर्षांचा दृष्टिकोन दिसून येतो. मी खात्रीनं सांगू शकतो हे चित्र फारसं बदललेलं नाही. 1970 आणि 1980चं दशक आठवा. कामगार संघटना बलशाली होत्या. कोर्टाचे निर्णय धक्कादायकरित्या लोकांनी आणि एकांगी होते.
ज्या कामगारांनी पैसे चोरले असतील, अफरातफर केली असेल किंवा वस्तू चोरल्या असतील, त्यांना परत कामावर रुजू करून घ्यावं असे कोर्टाचे निर्णय असायचे. राजकीय नेत्यांचं कामगारांबद्दलचं उफाळून येणारं प्रेम हे आपली राजकारणातील बैठक पक्की करण्याच्या वैयक्तिक हेतूनं होतं. ते ना कायद्याला जुमानत होते ना इतरांना. डॉक्टर दत्ता सामंत आणि इतर नेते अनेकदा उघडपणे कायद्याचा अनादर करून मॅनेजमेंटनं केलेलं सहमतीचे वैध करार भिरकावून कोणत्या तरी मान्यता प्राप्त नसलेल्या कामगार संघटनांद्वारे त्यांना हव्या तशा पद्धतीच्या करारांवर मॅनेजमेंटला स्वाक्षऱ्या करायला लावत होते. MRTU आणि PULP या खूप प्रसिद्ध ॲक्टमुळे येणारी जबाबदारी मानायला त्यांनी अनेकदा नकार दिला होता. हिंसेचा आधार घेऊन मान्यता प्राप्त नसलेल्या संघटनांबरोबर सहकार्य करायला मॅनेजमेंटला भाग पडलं जायचं. जागतिकीकरणानंतर या लंबकाचं टोक पूर्णपणे दुसऱ्या बाजूला झुकलं. संघटनांचा दरारा लयाला गेला. राजकारण्यांनी कामगार संघटनांकडे पाठ फिरवली. कामगारांच्या न्यायालयीन केस विलक्षण कमी झाल्यामुळे वकिलांना दुसऱ्या कोर्टांमध्ये त्यांचा व्यवसाय हलवावा लागला. कोर्टाचे निर्णयही पूर्णपणे दुसऱ्या बाजूनं लागायला सुरुवात झाली. यानंतर ऑटोमोबाईल सकट अनेक कंपन्यांच्या मॅनेजमेंटनं अगदी सरकारनं बनवलेल्या मारुती सुझुकी सकट अनेकांनी कामगारांबाबतचे नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केली. कंत्राटी कामगार, राखीव कामगार, मर्यादित काळापुरते कामगार, प्रशिक्षण घेणारे कामगार आणि हंगामी कामगार असे मॅनेजमेंटच्या मनमानीनं कामगारांचे अनेक प्रकार तयार झाले. कायमस्वरूपी कामगार आणि हंगामी किंवा तात्पुरते कामगार यांचं प्रमाण काही ऑर्गनायझेशनमध्ये तर 10:90 इतकं झालं. यातून चंदन पाल चौहान म्हणतात तशी कामगार प्रश्नांच्या समस्येनं उचल खाल्ली. या कंपन्यांमध्ये उच्च शिक्षित मॅनेजर होते. त्यांनी कंपनीची ध्येय, धोरणं आणि तत्त्व ठरवणारी व्हिजन, मिशन आणि व्हॅल्यू स्टेटमेंट ठरवलेली होती. कायदा, सदाचार यांच्यावर आधारित व्यवस्था त्यांनी स्वीकारली नाही, यात नवल काय? हावरटपणा आणि आपल्यापुरता नफा पाहणं एवढंच त्यांचं ध्येय होतं. 1960-70च्या दशकातल्या कामगार संघटनांपेक्षा या प्रकारात काय वेगळं होतं? द स्ट्राईफ विदिन या लेखात कामगार समस्येवर, त्यातही कामगार या शब्दावर जोर देऊन ठपका ठेवण्याचा हेतू उघड दिसत होता. ही फक्त एकच बाजू होती असं माझं यावरचं म्हणणं आहे. आताच्या काळात मॅनेजमेंटच्या कृतींमुळे समस्येला जास्त प्रमाणात खतपाणी मिळत आहे. मारुती सुझुकीवरील पीपल्स युनियन फॉर डेमोक्रेटिक राईट्स आणि इंटरनॅशनल कमिशन फॉर लेबर राईट्स संस्थेचे अहवाल, सोमो म्हणजे द सेंटर फॉर रिसर्च अँड मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन संस्थेचे नोकिया डिस्कनेक्टेड रिपोर्ट, शायनी फोन, पाल्ट्री पे तसंच कॅप्चर्ड बाय कॉटन इत्यादी रिपोर्ट दुसरी बाजू दाखवतात. म्हणजेच आजचे औद्योगिक संबंध बिघडण्यात मॅनेजमेंटचा खूप वाटा असतो ते दाखवतात. मग लेबर ट्रबल हा शब्द चुकीचा नाही का? एक गोष्ट स्पष्ट आहे जी आपण मान्य करू, टाळी एका हातानं वाजत नाही. संघर्षाची ठिणगी पडली तर मॅनेजमेंट आणि कामगार दोघांनीही आपापला दोष मान्य केला पाहिजे. पण व्यावसायिक ऑर्गनायझेशनमध्ये कामाच्या ठिकाणी साहचर्य आणि सौख्य नांदेल अशा प्रकारचं वातावरण तयार करणं याची जबाबदारी मॅनेजमेंटवर जास्त प्रमाणात असते. तरीही अनेक ऑर्गनायझेशन्स ही जबाबदारी निभवायला कमी पडतात. इतकंच नव्हे तर कळत नकळत कामगारांची समस्या म्हणजे लेबर ट्रबल या शब्दात कामगारांवर ठपका ठेवून मोकळ्या होतात. मंडळी, इथे या विभाग 2 मधलं पहिलं प्रकरण संपलेलं आहे आणि पुढचं प्रकरण आपण उद्यापासून वाचणार आहोत. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. श्रीयुत विवेक पटवर्धन यांनी खूप अगदी विस्तृतपणे आणि अतिशय छान
सगळ्या संदर्भांसह लिहिलेलं आहे. याचं खूप कौतुक आहे. माझी खात्री आहे की तुम्हा सगळ्यांना हे पुस्तक नक्की आवडत असेल. धन्यवाद. उद्या भेटूया पुढच्या भागात.